हरे कृष्ण। ओम नमो भगवते नारसिंहाय। ओम नमो भगवते नारसिंहाय। ओम नमो भगवते नारसिंहाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति न एष्ट किम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ एव च पतितानां पावन्य वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंतकोटी वैष्णव वृंद की जय। तर आजचं विशेष कथा म्हणजे नरसिंहांचं प्राकट्य आणि अ, खूप सारे धामामध्ये नरसिंह भगवंतांचं विशेष प्राकट्य कसं झालं आणि नरसिंह भगवंतांची महिमा. तर इकडे स्क्रीन शेअर होते. तर सुरुवात आपल्या मायापूरच्या नरसिंह भगवंतांपासून सुरू करूया. तर हे आजचं जे सेशन असणार आहे हे आपल्या भारतातील प्रत्येक ठिकाणी विविध ठिकाणी नरसिंह भगवंतांचे मंदिर आहेत. त्या सर्व नरसिंह म्हणजे मोस्ट ऑफ दी आपण या सेशन मध्ये कव्हर करू. प्रत्येक ठिकाणचे नरसिंह भगवंतांचे विशेष लीला, त्यांच्या भक्तांसोबत आदान प्रदान, हे सर्व गोष्टी बघूया. तर सुरुवात आपण मायापूरच्या नरसिंह भगवंतांपासून करूया. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन मध्ये आपण नरसिंह भगवंतांची म्हणजे पूजा अल्टरमध्ये फोटो का ठेवतो. तर जेव्हा प्रभुपाद सॅन फ्रान्सिस्को मध्ये नवीन मंदिर स्थापना केले होते त्या ठिकाणी अ, नवीन मंदिर सुरू झाला. मग त्यानंतर ना तिकडे आजूबाजू खूप म्हणजे समस्या येत होते. आजूबाजूच्या लोकांचा त्रास, आर्थिक त्रास, हे सर्व गोष्टी येत होते. तर प्रभुपाद सांगतात की प्रभुपाद त्यांचे पास्ट टाइम सांगतात त्यांच्या शिष्यांना की जेव्हा मी जलदूत नामक जो जहाज होता त्या जहाजमध्ये मी अमेरिकेला येत होतो तेव्हा मला देखील खूप अडचणी आल्या. तर मी भगवान नरसिंहाचा प्रार्थना केलो. त्यानंतर ना माझ्या जे आरोग्य आहे त्यात सुधारणा मला दिसून आले. तर आता आपण काय करूया, आपल्या अल्टरमध्ये भगवान श्री नरसिंहांची स्थापना करूया. तर तेव्हा नरसिंह भगवंतांचा फोटो प्रभुपाद अल्टरमध्ये ठेवतात आणि प्रभुपाद सांगतात की जेव्हा आपल्याला संकट येईल तेव्हा आपण नरसिंह भगवंतांची प्रार्थना केलं तर नरसिंह भगवंत खूप लवकर प्रसन्न होतात. मग तेव्हापासून इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरामध्ये नरसिंह भगवंतांचा फोटो ठेवला जातो. सॅन फ्रान्सिस्को पासून सुरू झाला. मग त्यानंतर न प्रभुपाद तिकडनं जपानला प्रचारासाठी निघतात. तर अ, असंच अडचणी येत होते जेव्हा मायापूरमध्ये राधा माधवांचं डीटी इन्स्टॉलेशन झालं होतं. तर त्याच दिवशी मग इन्स्टॉलेशन झालं, कार्यक्रम वगैरे सर्व चांगले झाले. काही दिवसानंतर ना बेंगालमध्ये आपल्या इस्कॉन मायापूरमध्ये 15-20 असे बाहेरचे गुंड आले होते. मग ते येऊन मंदिरामध्ये अस्ताव्यस्त करू लागले. भगवंतांचं जे अल्टर आहे अल्टरमध्ये जाऊ लागले, दान पेटी वगैरे चोरी करू लागले. मग तिकडे राधा माधवांचं पण डीटी होते. मग राधा राणींच्या गळ्यातील ज्वेलरी वगैरे ते चोरून नेले. मग प्रभुपाद आणि राधा माधव माधवांना ते टाकून गेले, राधा राणीला घेऊन गेलेत, कारण राधा राणींच्या गळ्यात खूप सारे ज्वेलरीज होते. आणि जेव्हा 1984 मध्ये हे गोष्ट सर्व 1984 मध्ये झालेलं आहे रात्री 12:30 वाजता. मग
ते गुंड आले होते, त्यांच्याकडे खूप सारे शस्त्र देखील होते. मग त्यामध्ये एका गुंडाच्या हातामध्ये बंदूक देखील होता. मग ते भक्त म्हणजे राधाराणींना घेऊन जाताना भक्त चेस करायला जातात, म्हणजे त्यांना पकडायला जातात. तर ते गुंड एक डिवोटींना पायात गोळी मारतात. ते डिवोटी आता सध्या पण आहेत, त्यांचं संन्यास इनिशिएशन झालेलं आहे. त्यात हिज होलीनेस भक्ती राघव स्वामी महाराज. मग ते मागं पळाले आणि गोळी मारून माधवजींना टाकले आणि राधाराणींना घेऊन गेले. मग त्यानंतर ना सर्व भक्तांमध्ये म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालं मंदिरमध्ये राहण्यासाठी. तर त्या क्षणी भक्त असं विचार करतात की आता आपण आपल्या मंदिरात नरसिंह भगवंतांचं विग्रह स्थापन करायला पाहिजे. तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं की नरसिंह भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये त्यांना प्रत्येकाचं नाव नाव दिलं गेलं. तर या नरसिंहाचं पण हे उग्रवीर नरसिंह आहेत. म्हणजे भगवंतांचं रूप कसं आहे, उग्र म्हणजे असं क्रोधावलेले आहेत. तर हे मूर्ती स्थापना करायचा विचार झाला मायापूरमध्ये. मग त्यानंतर म्हणजे भक्त मग आता मूर्ती तर बनवायचं आहे, मूर्ती स्थापना करायची आहे, तर मूर्तिकार पाहिजे. तर भक्त खूप ठिकाणी म्हणजे इन्क्वायरी करतात, फिरतात. मग तमिळनाडूमध्ये अ, भेटतो एक डिवोटी की तो नरसिंह भगवंतांचा मूर्ती बनवू शकतो. तर डिवोटी जातात, मग ते सांगतात की आम्हाला असं इन्स्टॉलेशनसाठी ते विचारतात कुठले नरसिंह पाहिजे, लक्ष्मी नरसिंह असं अजून कुठले रूप मधले पाहिजे. तर तेव्हा डिवोटी सांगतात की आम्हाला उग्र नरसिंह पाहिजे, म्हणजे जे भगवंत असं क्रोधावलेले. मग ते म्हणजे मोस्ट ऑफ दी जे डिटीज बनवतात, मूर्तिकार बनवतात, ते मूर्ती बनवल्यावर कोणाला द्यायचे खूप विचार करतात. मूर्ती बनवायच्या अगोदर पण कोण विचारतंय, कशासाठी विचारतंय, हे खूप इन्क्वायरी करून बनवतात. कारण जर मूर्ती बनवला आणि त्याचं पूजा जे विधी-विधानाने नाही झालं, तर त्याचा अपराध हे मूर्तिकारला देखील लागतो. त्यामुळे हा मूर्तिकार खूप विचार करत होता, की हे उग्रवीर आहे. आणि त्यांचे गुरु शंकराचार्यांचे शिष्य असतात. ते सांगतात की हे उग्रवीर जे रूप आहे, हे विग्रह आपण बनवू नये. कारण ह्यांचे जे पूजाचे विधी-विधान आहेत, हे खूप स्ट्रिक्ट असतात. गौरनिताई, कृष्ण बलराम, राधाकृष्ण सारखे नाही. हे खूप स्ट्रिक्ट आहे नरसिंह भगवंतांचं. तर तू हे असले डीटी उग्रवीर भगवंतांचं रूप हे बनवू नको. तर मग हे इस्कॉनचे डिवोटी त्यांच्याकडे जातात. मग ते म्हणतात की मूर्तिकार, आमचे गुरूंनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे की असलं उग्रवीर हे बनवायचं नाही, कारण ह्यांचे पूजाचे विधिविधान खूप स्ट्रिक्ट आहेत. मग ते होऊ शकत नाही. मग ते मूर्तिकार भक्तांना सांगतो की नाही, मी बनवू शकत नाही. मग तिकडनं भक्त रिटर्न येतात. मग भक्त अजून खूप चिंतित होतात. मग त्यानंतर आल्यावर मायापूर मंदिरात डिवोटींचा मीटिंग होतो. मग डिवोटीमध्ये पण चर्चा सुरू होतात. आता उग्रवीर नरसिंहासाठी तर आपण म्हणजे इन्क्वायरी करतो, तर यांच्या पूजा करणारा नैष्ठिक ब्रह्मचारी लागतो. खूप विधिविधान आहेत, यांचं सेवा करणार तरी कोण? मग त्या ठिकाणी हिज ग्रेस पंकजांग्री प्रभू आणि जननिवास प्रभू दोघं म्हणजे भावंडे, ते ब्रह्मचारी, ते सेवा करत असतात राधा माधवांचं. मग ते म्हणतात की आम्ही करू दोघ जण सेवा नरसिंह भगवंतांचं. तर तुम्ही मूर्तीचं म्हणजे व्यवस्था करा, आपण स्थापना करू, आणि आम्ही आजीवन म्हणजे जोपर्यंत आम्ही जिवंत राहील तोपर्यंत आम्ही नरसिंह भगवंतांची सेवा करू. तर मग डिवोटींना असं वाटलं की हे करू शकतात. तर मग पुन्हा 6 महिन्यानंतर ना त्यांच्याकडे पुन्हा जातात ते विग्रह बनवणाऱ्यांकडे, की काय झालं, बनवू शकता का उग्रवीर? मग ते त्यांच्या गुरूंना सांगतात की असं-असं इस्कॉन वाले यायला लागलेत. मग त्यांना हे उग्रवीर लक्ष्मी नरसिंह जे आहेत, उग्रवीर आहेत, त्यांचं डीटी बनवून देऊ शकतो का? त्यांच्या गुरूंना विचारतात. मग त्यांचे गुरु म्हणतात की कोण इस्कॉन वाले का? मग त्यांचे गुरु पण इन्क्वायरी करतात की इस्कॉन वाले कसं, म्हणजे यांचं डीटी वर्शिप कसा असतो? मग त्यानंतर ना त्यांच्या गुरु इन्क्वायरी केल्यानंतर ना त्यांना कळतो की आपले जे पूजाचे विधिविधान आहेत, आपण नारद पंचरात्रक विधीमधनं करतो. मग त्यांचे गुरु म्हणतात, हा, हे नारद पंचरात्री विधी वापरतात, तर आपण यांच्यासाठी बनवू शकतो. मग ते विग्रह बनवण्यासाठी पण अ, पुढे कथामध्ये सांगितलं गेलं की आचार्यांकडून ऐकत होतो की मूर्ती बनवण्यासाठी जे शिला असते, ज्याला शालिग्राम शिला म्हणलं जातो, ते पण खूप म्हणजे नीती नियमात बघतात कुठलं म्हणजे शिला असायला पाहिजे. असं सांगतात की जेव्हा आपलं मायापूरचं नरसिंह भगवंतांचं जे डीटी आहे मूर्ती, त्याचं शिला कसं होतं म्हणे, आणि ते मूर्तिकार सांगत होते की असं शिला म्हणजे उडकत होतं की त्याला एक ठिकाणी जर हातोडीनं मारलं तर 7
7 ठिकाणाहून विविध आवाज यायला पाहिजे, म्हणजे सेम आवाज नाही यायला पाहिजे असलं शिला पाहिजे. मग ते खूप दिवसांनी 6 महिना जातो ते शिला भेटायला. मग ते मूर्तिकार म्हणतात की शिला जेव्हा भेटेल तेव्हापासून 6 महिना लागेल नरसिंह भगवंतांचं डीटी बनायला. मग 6 महिन्यानंतर डीओटी जातात. ते बोलतो की अजून देखील मला शिला सापडले नाहीत, भगवंतांचं काय इच्छा आहे काय माहित. मग त्यानंतर पुन्हा खूप उडकलं जातं. मग त्यानंतर एक शिला भेटते. मग त्याचा डीटी म्हणजे मूर्ती बनवायचा सुरू होतो. मग 6 महिन्यानंतर ते मूर्तिकारांकडून नरसिंह भगवंतांचं उग्र रूप पूर्ण तयार होतो. मग त्यानंतर बघतात की हे नरसिंह भगवंतांचं मूर्ती तर पूर्ण तयार झाले. जे मूर्तिकार असतो तो व्यक्ती त्यांच्या दुसऱ्या गावाकडे जातो, कारण मूर्ती झाले इस्कॉन डिवोटीना सांगतात, इस्कॉन डिवोटीना सांगत नाहीत. ते असं विचार करतात की दुसऱ्या दिवशी सांगू आपण की मूर्ती तयार झाले. मग ते त्या दिवशी निघतात, त्यांच्या दुसऱ्या गावी जातात. कारण 6 महिन्यापासून ते कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलणं होत नाही. मग ते काय करतात, विग्रह तर तयार झालेले आहे तर आपण दुसऱ्या दिवशी त्यांना सांगू, म्हणून ते आदल्या दिवशी सकाळी निघतात. तर ते निघतात तर त्यांना पुन्हा फोन येतो की जिथं नरसिंह भगवंत ठेवले, ज्या शेडमध्ये, ज्या गोडाऊन मध्ये ठेवलेले, त्या गोडाऊन मध्ये पूर्ण आग लागलेला आहे, तुम्ही लवकर या. तर ते येऊन पाहतात की भगवंत सर्व आजूबाजूला सर्व ठिकाणी आग लागलेला असतो. तसं पाहता त्या ठिकाणी आग लागण्यासारखं काही कारण नव्हतं. मग ते नरसिंह भगवंतांचं म्हणजे जे पॅकिंग केलं होतं ते ओपन करून बघतात. मग त्यांना कळतो की नरसिंह भगवंत आता म्हणजे प्राकट्य, त्यांचं जे प्राकट्य ऑलरेडी झालेलं आहे, त्यांचं इनॉग्रेशन साठी ते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. कारण हे जे डीटी जेव्हा मूर्ती बनवतात तेव्हा ते मूर्ती बनवल्यानंतर डोळे झापायला ते विसरतात. कारण जेव्हा डीटी इन्स्टॉलेशन असतो, फर्स्ट प्रोग्राम असतो नेत्रोमिलन. जेव्हा भगवंतांचे डोळे उघडतात तेव्हा त्यांची खरी स्थापना झाल्यासारखं. तर हे तर भगवंतांचे डोळे झापलेच नव्हते. त्यामुळे भगवंत आजूबाजूला आग लावून सांगतात की मी ऑलरेडी आलेला आहे. उग्रवीर लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय. तर हे पूर्ण भगवंतांचं मूर्ती तयार झालं. तर इस्कॉन डिवोटी लगेच येतात आणि भगवंतांना घेऊन जाऊन स्थापना करतात. कारण भगवंत भक्तांपासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत. मूर्तिकार तेच सांगतो, हा माझ्या जीवनातला असं खूप म्हणजे इम्प्रेसिव्ह गोष्ट असं आहे की मी मूर्ती बनवल्यानंतर भगवंत आतुरतेनं वाट पाहत आहेत की मंदिरात स्थापन होण्यासाठी. तर हे आपलं इस्कॉन मायापूरचं पास टाइम आहे. तर त्यानंतर आपण पुढे हे जे नरसिंह भगवंतांचं स्थापना झालं, आणि हे भगवंत खूप म्हणजे खूप प्रेमळ आणि खूप साधे आहेत. नरसिंह भगवंत मायापूरचे ते भक्तांसोबत पण असं बोलणं करतात. मायापूरच्या पास टाइम मध्ये बुक मध्ये वाचलं होतं असं की भगवंतांचं डीटी इन्स्टॉलेशन झालं, काही दिवसांनी नरसिंहारती चालू होतं, समोर काही भक्त उभारले होते. भक्तांना असं भगवंत इशारा करून सांगत होते की मला आज माझे डोळे आवडले नाहीत, असं असं डोळ्यांनी हे करून दाखवत होते. तर त्यानंतर जेव्हा नरसिंहारती संपतो त्यानंतर ते डिवोटी जाऊन पुजारींना सांगतात की हे जे तुम्ही भगवंतांचं सेवा करत होता ना, नरसिंहारतीच्या वेळी भगवंत असं इशारा करत होते की त्यांना आज त्यांचे डोळे आवडले नाहीत. मग ते पुजारी सांगतात, हा आजच भगवंतांचे जे डोळे आहेत ते पिवळे होते, आजच ऑरेंज कलरचे लावले होते, कदाचित भगवंतांना ते आवडले नसतील. म्हणजे भगवंत एवढे भक्त वत्सल आहेत, भक्तांना सर्व आदान प्रदान करतात, काही आवडलं नाही आवडलं. तर ते दुसरं एक पास टाइम मध्ये पण डिवोटींना असं भगवंत सांगत होते की आज मला आमरस खायचा आहे. तर त्यानंतर भगवंतांना आमरसचं जेव्हा भोग लावला गेलं तेव्हा भगवंतांचं हार असं खाली पडलं होतं. म्हणजे भगवंत हे जे आहेत खूप म्हणजे खूप दयाने भक्त वत्सल आहेत. तर हे झालं आपलं मायापूरचं नरसिंह भगवंतांचं प्राकट्य आणि पास टाइम्स. तर आपण पुढे खूप सारे म्हणजे आपण नरसिंह भगवंतांचं आज दर्शन घेऊया. तर भगवंतांचं एक विशाखापट्टणम मध्ये पण एक भगवंतांचं रूप आहे, कुर्मा अवतार अध्यात्म. आणि तिकडे असं सांगितलं गेलं की विशाखापट्टणमच्या नरसिंह मंदिरामध्ये आध्यात्मिक संकल्पना, आपण काही आध्यात्मिक संकल्पना
आपण काय केलो तर भगवंत त्या ठिकाणी खूप म्हणजे दयाळू आहेत, ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि तिथल्या इच्छा पूर्ण होतात लवकर. तर त्यानंतर ना हे जे नरसिंह आहेत, नरसिंहपल्ली मधलं हम्म. आता स्क्रीनवर दिसत आहे हे नरसिंहदेव नरसिंहपल्ली मधले आहेत. ह्याला देवपल्ली पण म्हटलं गेलं. हे नरसिंह भगवंतांचं जे हे मूर्ती आहे हे मंदाकिनी नदीच्या ठिकाणी असं मानलं गेलं की जेव्हा नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूचं वध करतात त्यानंतर ना ते हात धुण्यासाठी खूप ठिकाणी ते विचलित म्हणजे ते खूप ठिकाणी ते म्हणजे जातात हात धुण्यासाठी. तर त्यातलं असं अहोबिलम पण सांगितलं गेलं. तर हा पहिला आहे नरसिंहपल्ली, याला देवपल्ली, आणि हे कुठे आहे? मंदाकिनी नदीच्या तीराशी. तर या ठिकाणी भगवंत हात धुण्यासाठी आल्यानंतर ना भगवंत खूप क्रोधमध्ये असतात आणि त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी देवी देवता तिकडे येतात, भगवंतांचं आरती करतात, भगवंतांचं नरसिंह आरती गीत गातात, भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. ते नरसिंहपल्लीमध्ये असं सांगितलं गेलं की डोंगराळ प्रदेशमध्ये, पहाडी एरियामध्ये भगवंतांचं मंदिर एक डोंगरावर आहे आणि आजूबाजूला देवी देवतांचं मंदिर देखील आहे. त्या ठिकाणी विश्वकर्मा येऊन देवी देवतांसाठी सर्व महल, त्यांच्यासाठी जे काही व्यवस्था असतो ते व्यवस्था करून भगवंतांच्या सेवेत लावतात आणि देवी देवता देखील त्या ठिकाणी भगवंतांचा सेवा करून खूप वर्ष राहिलेत. आता पण आपण जर नरसिंहपल्लीला गेलो तर त्या ठिकाणी देवी देवतांचे महल आणि नरसिंह भगवंतांचा हा रूप आपण बघू शकतो. नरसिंहपल्ली मधला हे भगवंत आहेत. तर त्यानंतर न हे पानकला नरसिंह पण आहेत. आणि यानंतर ना आपण बघू की वृंदावन मध्ये देखील नरसिंह भगवंत आहेत. वृंदावन मध्ये कुठे आहेत? गोवर्धन परिक्रमा करताना जेव्हा ते पुचडी का लोटा आहे, ते पुचरी का लोटा, त्या ठिकाणी भगवंत नरसिंहांचं मंदिर आहे. आणि त्यानंतर ना राधा वल्लभ मंदिरच्या मागे देखील भगवंतांचं मंदिर आहे. आणि विशेष नंदगावमध्ये पण भगवंतांचं जेव्हा नंद महाराज आणि यशोदा होते, भगवान नरसिंहांचं देखील प्रार्थना करायचे. कारण भगवान श्रीकृष्णांना जे शत्रू होते ते खूप अटॅक करायचे, भगवंतांसाठी ते प्रार्थना करायचे. हे नंदगाव मधलं नरसिंह भगवंत आहेत. हे ना ह्यांचं विशेष असं सांगितलं गेलं की ह्यांची जे पूजा विधी आहे यशोदा मैया आणि नंद बाबा करतात. आणि जेव्हा भगवंत लहान असतात, भगवंत संध्याकाळी लवकर झोपत नसेल तर यशोदा मैया भगवंतांना नरसिंह कथा सांगायचे. तर नरसिंह कथा ऐकून भगवंत देखील पूर्ण कथा ऐकायचे. प्रल्हाद महाराजांनी कसं प्रार्थना केलं, कसं भगवंत आले, कसं खांबेतून प्रकट झाले, हे सर्व झाल्यावर जेव्हा खांब मधून प्रकट झाले असं भगवंत ऐकतात, तेव्हा भगवंतांच्या मुखावर स्मित हास्य येतो. भगवंत म्हणजे ऐकत असतात, नरसिंह भगवंत तर कृष्ण भगवानच आहेत. ते जसं एक छोटा मुलगा कुठल्या वडिलांना काय सांगत असेल तर त्यांना माहित असतं, तरी देखील ते ऐकतात की माझा मुलगा सांगतो. तसंच भगवंत देखील यशोदा मैयांचं ते बोलणं ऐकत होते. हे नंदगाव मधलं फास्ट टाइम. तर त्यानंतर ना गुंडीच्या मंदिरमध्ये पण यज्ञ नरसिंह, जेव्हा हे झालं वृंदावन, त्या अगोदर आपण बघितलं विशाखापट्टणम. तर आता पुढच्या धामला जाऊया, जगन्नाथपुरीमध्ये गुंडीच्या मंदिर बाजूला हे नरसिंह मंदिर आहे. आणि या नरसिंह भगवंतांचं नाव आहे यज्ञ नरसिंह. या ठिकाणी जेव्हा जगन्नाथजींचा जो प्राकट्य कथा आहे त्या ठिकाणी इंद्रधुम्न राजाचं म्हणजे वर्णन करण्यात आलं. जेव्हा विद्यापती ब्राह्मण जगन्नाथजींचं दर्शन घेऊन येतो, म्हणजे जेव्हा नीलमाधवांचं दर्शन घेऊन येतो, तेव्हा तो राजा इंद्रद्युम्न सांगतो की तिकडे पहाडमध्ये म्हणजे डोंगरात नीलमाधव आहेत, तर तू त्यांचं दर्शन घे. मग ते दर्शन घेतल्यानंतर हे विद्यापती खाली येईपर्यंत जेव्हा राजा जातो तिकडे नीलमाधव अप्रकट होतात. तर ते राजा खूप म्हणजे दुखी होतो. दुखी होऊन ते डोंगराच्या खाली येऊन तो राजा रडत असतो. मग त्या ठिकाणी नारद मुनी येतात. नारद मुनी येऊन त्यांना सांगतात की तुला ह्या संकटातून
एकच व्यक्ती तुला म्हणजे संकटातून बाहेर काढू शकतो, या दुःखातून. तर तेव्हा नारदजी स्वतः येऊन या नरसिंह भगवंतांना देतात, जे आता स्क्रीनवर दिसत आहे, यज्ञ नरसिंह. यज्ञ नरसिंह देव भगवान की जय. तर हे यज्ञ नरसिंहदेवांचं विशेष म्हणजे ह्याला इंद्रद्युम्न जो राजा होतो तो अश्वमेध 100 अश्वमेध यज्ञ करून या नरसिंहदेवांचं प्रार्थना केल्यानंतर न तो या या दुःखातून मुक्त होऊन त्यांना साक्षात जगन्नाथजींचं दर्शन होतो. तर हे नरसिंहदेव पण खूप दयाळू आहेत. हे नरसिंह कसं आहेत, लक्ष्मी नरसिंह आहेत. स्क्रीनवर दिसत आहे, भगवंतांसोबत लक्ष्मी देवी पण आहेत. तर हा झाला जगन्नाथपुरींचा, जगन्नाथपुरी मधलं. तर त्यानंतर ना आपण पुढे श्रीरंगम मध्ये, भगवान जेव्हा भगवंतांचा अवतार श्रीरंगम मध्ये होतो, त्या ठिकाणी श्रीरंगमच्या मंदिरच्या थोड्याशा दूर मध्येच हे नरसिंह भगवंतांचं मंदिर आहे. आणि हे नरसिंह भगवंत देखील भक्तांसोबत आदान प्रदान करायचे. तर त्यांच्या कथामध्ये विशेष असं सांगितलं गेलं की त्या साऊथ इंडियामध्ये पंबन ऋषी नावाचे एक संत होते. ते भगवंतांची सेवा करायचे आणि ते नरसिंह भगवंतांचं सेवा करत करत ते खूप म्हणजे भगवंतांचे प्रिय भक्त होते. मग ते संत कंबनचं एक रामायण पण आहे, म्हणजे कंबननी रामायण पण लिहिलेलं आहे. तर हे रामायण ते लिहितात, मग त्यानंतर ते विचार करतात की हे रामायण आपण पहिलं प्रस्तुत कोणाला करायचंय. जसं आपल्याला देखील कुठली चांगली गोष्ट भेटलं तर आपण प्रयत्न करतो की ते गोष्ट आपण कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला दाखवण्यासाठी. तसंच हे पंबन काय करतात, हे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, ते भगवंतांकडे जातात, नरसिंह भगवंतांकडे. नरसिंह भगवंतांना सांगतात की मी असं रामायण लिहिलेलं आहे, हे रामायण तू ऐकणार का. तर नरसिंह भगवंत स्मित हास्य करतात. तर कोणीही आपण कोणालाही काही गोष्टी सांगायला जातो तर तर आपण असं आपला प्रयत्न असा असतो की पहिला त्यांना प्रसन्न करायचं. त्यामुळे आपण जे म्हणजे दाखवायला जातो, जर त्याच्यामध्ये त्याची काही स्तुती असेल, त्यांच्याबद्दल काय असेल, तर ते आपण पहिल्यांदा सांगतो. कारण जर समोरचा व्यक्ती प्रसन्न झाला तर तो नंतर जे सांगतो ते सांगण्यात रुची ठेवतो. तसंच हे पंबन देखील सांगतात. पंबन सांगतात की मी ह्या श्रीरंगम मधल्या नरसिंह भगवंतांना सांगतात की मी हे जे रामायण मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुझं देखील वर्णन केलेलं आहे. तर भगवंत अजून हसतात जोरात. मग रामायण मध्ये सांगतो की मग कंबन ऋषी सांगायला सुरुवात करतो. मी तुमचा उल्लेख असा केलेला आहे की जेव्हा तुम्ही सीतेला एक रामायण मधला एक पास टाइम आहे. रावण जेव्हा सीतेला घेऊन जातो तेव्हा त्यांचे रावणचे भाऊ विभीषण सांगतात की तू हे जे सीतेला घेऊन जायला लागला ना, हे सीता हे रामची पत्नी आहे आणि राम हे साधारण मनुष्य नाही. आता तुला दिसत आहेत भोळे, तुला काय करणार नाहीत, खूप म्हणजे प्रेमळ आहेत, साधे स्वभावाचे आहेत. पण यांचं अजून एक रूप आहे, तू ह्या रूपला विसरला आहे. यांचं रूप कुठलं आहे, उग्रवीर लक्ष्मी नरसिंहदेव भगवान. आणि हे काय करतात, राक्षसांना आणि त्यांच्यावर कोणी आघात केला, त्यांच्या भक्तांवर कोणी आघात केला तर ते काही विचार न करता नष्ट करतात. तर आणि ते पुढे सांगतात की महाबली महाराजा के पास रावण जाते युद्ध की सहायता. आणि याच्यामध्ये रामायण मध्ये लिहिताना की रावण जेव्हा सीतामाताला घेऊन जातो त्या ठिकाणी विभीषण सांगत असतो की तू घेऊन जाऊ नको, हे राम आहेत, आताच आपण ऐकलो हे राम नरसिंह पण आहेत. तर रावण काय करतो की महाबलीकडे जातो, जे बली चक्रवर्ती असतात त्यांच्याकडे जातो की हेल्पसाठी, मदत करण्यासाठी. आणि त्यांना बली तर हे त्यांना माहित असतं हे रावण कशासाठी आलेला आहे. मग ते म्हणतात की ठीक आहे, आता तू तर आलेला आहे. म्हणजे ते बली त्यांना मदत नाही करत, त्यांना असं दाखवून देतात की तू ज्यांच्या सोबत युद्ध करायचा विचार करतो ते कोण आहेत हे त्यांना सांगून द्यायचं असते. तर ते बली सांगतात की हे बली कोण असतात, हिरण्यकशिपूचे वंशज, त्यांचे प्रपिता म्हणजे आजोबा हे असतात. मग ते सांगतात की हे हिरण्यकशिपू तू त्याच वंशातला आहे. तर त्या ठिकाणी ते सांगतात की आता मी तुला तर मदत करेन, तर तुला मी एक गिफ्ट देणार आहे, ते गिफ्ट तू स्वीकार कर. ते सांगतात की हे बाजूचं जे रूम आहे, गोडाऊन आहे, ह्याच्यामध्ये एक ज्वेलरी ठेवलेलं आहे, ते तुझे आजोबांचं ते गिफ्ट आहे, ते तू घेऊन जा. रावण आणि हिरण्यकशिपूंचं ते संबंध म्हणजे त्यांच्या त्याच वंश परंपरेतले आहेत. ते रावणला सांगतात की महाबली ते सांगतात की
ह्या जे ज्वेलरी आहे म्हणजे कानातलं कुंडल आहे तू घेऊन जा. आणि रावण खूप थाटाने जातो की हे माझे आजोबांचे आमचे वंशजचे पूर्वजचे आहे, मी घेतो म्हणून ते जातो. तिकडे असा उल्लेख केलेला आहे की ते कानातलं कुंडल किती मोठं आहे, एक खूप मोठ्या रथाचा चक्रा एवढा एवढा मोठा कानातलं कुंडल आहे. तो रावण बघतो, रावण असं त्याला सरकवायला जातो, सरकत देखील नाही. तर ते पुन्हा महाबलीकडे येतो, हे कसलं ज्वेलरी, हे तर पूर्ण पाषाण दिसतो, ह्याला सरकवलं तरी देखील हे सरकत नाही. तर तेव्हा महाबली सांगतात की हे जे आहेत ना हे तुमचे वंशातलेच हिरण्यकशिपूचे कानातले कुंडल आहे. तुला या कानातले कुंडल सरकवता येत नाही, तर हे कुंडलच एवढे मोठे आहेत, तर हिरण्यकशिपू किती मोठा असेल. तर तसल्या हिरण्यकशिपूला भगवान नरसिंहदेव कुठले शस्त्र नाही, अस्त्र नाही, त्यांच्या नखापासून मारलेत. तू त्यांच्याशी युद्ध करायला जातोय, ज्यांचे कुंडलच एवढे मोठे आहेत तुझ्या वंशातले, तर तू त्यांना कसं मारशील. म्हणजे महाबलीने एवढंच सांगून द्यायचं होतं की हे जे राम तुला दिसत आहेत ह्यांचं तुला पूर्वावतार माहित नाही, तू खूप मोठ्या व्यक्तीशी पंगा घ्यायला जातोय, तर हे तू समजून घे, अजून पण वेळ गेलेली नाही. तू भगवान रामशी क्षमा मागून तू त्यांना शरण जा. तर हे रावणचं आसुरी प्रवृत्ती आहे. जसं की भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं गेलं, ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात कामात क्रोध बीजायते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम. जेव्हा माणूस खूप क्रोधात असतो त्याचा बुद्धी पूर्णपणे नष्ट झालेला असतो, ते पूर्ण विभ्रम म्हणजे विचलित असतो, त्याला समजत नाही की आपण काय करतो. हे रावणची दशा पण तसंच होतं. तसंच हेच दशा कंस देखील असतो. जेव्हा देवकी आणि वसुदेव मथुरेतल्या जेलमध्ये असतात, त्या ठिकाणी पण हे दोघंही भगवंतांची प्रार्थना करत असतात. देवकी आणि वसुदेव पण भगवंतांचं प्रार्थना करत असतात आणि कंस पण भगवंतांचं चिंतन करत असतो. देवकी वसुदेव काय करतात, भगवंत आहेत, माझे पुत्र आहेत, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक, असं त्यांचं चिंतन असतो. आणि कंसचं काय म्हणजे चिंतन असतो, हे आठवा पुत्र आहे, हे आलं की मला मारतो, हे माझं हे पुत्र नाही तर हे साक्षात माझं मृत्यू आहे, असं त्याचं चिंतन असतो. तेच भगवंत भगवद्गीतेत पण तेच सांगतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजन त्यक्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाने तू मला माझं भजन करतो, मी तुला त्याच भावाने माझं दर्शन देतो. तेच इकडे भगवंत प्रूफ करतात. कंसला त्याच्या साक्षात मृत्यू रूपामध्ये दर्शन देतात आणि देवकी वसुदेव या सृष्टीतले असे एकच व्यक्ती आहेत जे भगवंतांचं चतुर्भुज दर्शन घेतलेले आहेत जेलमध्ये. त्यामुळे भगवंतांशी प्रार्थना करताना आपण खूप सावध रीतीने भगवंतांची प्रार्थना करायला पाहिजे. कारण भगवंत सांगतात की यम यम वापी स्मरण भावम, तू ज्या भावनेनं माझं स्मरण करतो त्याच भावनेनं मी तुला मदत करेन आणि त्याच भावनेनं त्याच रूपाने तुला माझं दर्शन देईन. तर त्यामुळे आपण खूप अ, विचार करून भगवंतांशी प्रार्थना करायला पाहिजे. ते विचार कधी येईल, जेव्हा आपण भगवंतांचं दर्शन घेऊ. आजच्या ह्या सेशनचा तेच उद्देश आहे. प्रत्येक स्थानामधले, प्रत्येक धामामधले कथा सांगू शकलो असतो, पण भगवंतांचं दर्शन घेतलं तर आपल्याला समजून देखील येईल की भगवंत होते कसे, त्या ठिकाणी भगवंतांचा कुठला रूप होतो. तर हे झालं आपला श्रीरंगम मधला. तर त्यानंतर ना कांचीपुरम मध्ये पण भगवान नरसिंहांचं हे खूप सुंदर असं विग्रह आहे. हे विग्रह त्याच्या आता जे स्क्रीनवर दिसत आहे, मागे नरसिंह भगवंतांचं डीटी आहे. त्यानंतर ना उत्सव मूर्ती देखील आहे. हे वरदराज मंदिर पासून काही अंतरावर आहे. हे भगवंत देखील खूप म्हणजे भक्तवत्सल आहेत. यांचं देखील भक्तांसोबत खूप आदान प्रदान असायचं. मग त्यानंतर ना भोग नरसिंह आणि योग नरसिंह आहेत. भोग नरसिंहांचा फोटो नाही सापडला. तर ह्या भोग नरसिंह आणि योग नरसिंह हे खूप म्हणजे ह्यांचा विशेष म्हणजे काय, जेव्हा व्यक्तीला भूत प्रेतचं जेव्हा त्रास होतो तर ह्या मंदिरचं विशेष असं सांगितलं गेलं की जो व्यक्तीला भूत प्रेतचा त्रास होतो तो व्यक्ती या मंदिरात दर्शनासाठी जरी गेला, जर तो मंदिरातून आत गेला तर त्याच्या शरीरातून भूत हे बाहेर गेलेलं आहे. भूत प्रेत काय असेल, कारण त्या मंदिरात भूत प्रेत येऊच शकत नाहीत. ते भगवंतांचं विशेष त्या ठिकाणी लिहिलं आहे.
तर त्यानंतर ना कोले नरसिंह हे सांगली डिस्ट्रिक्ट म्हणजे पुण्याच्या जवळ आहे. तर हे भगवंतांचा विशेष कथा म्हणजे भगवंतांचं विशेष दर्शन. तर आपण पोस्टरमध्ये बघू शकतो की भगवंतांचे या ठिकाणी 16 हात आहेत. 16 हात, 16 हँड्स. तर हे भगवंतांचं रूपच्या माग खूप म्हणजे चांगली कथा आहे. तर या ठिकाणी 3 ऋषी खूप प्रार्थना करतात. तर त्यातील पहिले ऋषी आहेत वशिष्ठ ऋषी, वशिष्ठ मुनी. तर ते पण खूप प्रार्थना करतात भगवंतांचं प्राकट्य व्हावं. मग त्यानंतर भृगु मुनी प्रार्थना करतात. मग त्यानंतर ना जेव्हा पराशर मुनी प्रार्थना करतात भगवंतांचे म्हणजे भक्ती करतात. मग त्यानंतर ना भगवंत प्राकट्य होतात आणि हे भगवंत कसे आहेत उग्र रूप मध्ये आहेत. भगवंत खूप क्रोधाने क्रोधाने प्रकट होतात. तर हे स्थान कुठे आहे कृष्णा नदीच्या तीरशी आहे. मग त्या ठिकाणी हे भगवंत खूप रागाने असतात आणि हे भगवंत हे स्वयंभू विग्रह आहेत. हे भगवंत कृष्णा नदीच्या नदीमध्ये होते. तर हे पराशर मुनी भगवंतांना प्रार्थना करताना त्यांना स्वप्नामध्ये येतात की मी ह्याच ठिकाणी आहे. काही काळानंतर ना मी या ठिकाणी माझं खूप मोठं मंदिर होणार आणि सर्व भक्तांना मी दर्शन देणार. मी इथे आहे, पण भगवंत अजून प्रकट झाले नव्हते. तर हे पराशर मुनींचं तपस्या प्रार्थना तसेच चालू असतात. मग काही दिवसानंतर न त्या कृष्णा नदीच्या काठेपासून 2 पती पत्नी जातात. ते अंध व्यक्ती असतात म्हणजे त्यांना डोळ्याला दिसत नसतो. मग ते जात असताना ते कृष्णा नदीच्या ठिकाणी एक झाडाखाली थांबतात आणि ते त्या ठिकाणी विश्रांती घेत असतात. मग त्यांना स्वप्नात भगवंत येतात हे कोले नरसिंह. तर ते भगवंत सांगतात की मी ह्या नदीमध्ये आहे, या कृष्णा नदीमध्ये आहे. तर तुम्ही काय करा मला आता खूप दिवस झाले मी या म्हणजे ह्या पाण्यात आहे. मला प्रकट व्हायचंय, मला भक्तांना दर्शन द्यायचंय. तर ते ते सांगतात की आम्ही तर अंध व्यक्ती आहे, आम्ही या जगाला बघू शकत नाही, तर भगवंत तुले कसे पाहू. मग त्या ठिकाणी भगवंत सांगतात की ठीक आहे, मी एक गोष्ट सांगतो, तर तू काय कर, तिकडचे राजा आहेत तू त्या राजांना भेट आणि त्या राजांना सांग की या कृष्णा नदीमध्ये नरसिंह भगवंत आहेत, यांना आपल्याला प्राकट्य करायचं आहे. तर मी तुला म्हणजे ते विचारतात की ते अंध 2 पती पत्नी दंपती ते विचारतात की आम्ही तुम्हाला कसे ओळखायचे की तुम्ही याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी नरसिंह भगवंत स्वप्नात सांगतात की तू नाव मध्ये एक कुशाग्र आसन घे. एक कुशाग्र म्हणजे गवताचं काडी घे, वाळलेलं गवताचं काडी. तर तू त्या नावने पूर्ण हे जे कृष्णा नदी आहे याच्या तीराशी तू भ्रमण करत राहा. ज्या ठिकाणी या कुशाग्र आसनाला या कुशाग्र जे गवतची काडी आहे ह्याला आग लागेल, तो त्याच्याच एक्झॅक्टली खाली मी माझं प्राकट्य असणार म्हणजे मी त्या ठिकाणी असणार. तर तू काय कर त्या ठिकाणून मला बाहेर काढ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्यावर ते राजांना भेटतात. मग राजांना सांगतात की असं असं भगवंत या कृष्णा नदीमध्ये आहेत म्हणे. मग आपल्याला सांगितले की त्यांना प्राकट्य व्हायचंय आणि तुम्हाला भेटायला सांगितले. तर ते राजा खूप प्रसन्न होतो. तो म्हणतो की लवकरच आपण म्हणजे ते ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात, स्नान वगैरे करून मग त्यानंतर जेव्हा उजेड होतो सकाळचा, मग ते उठून मग त्यानंतर नाव घेऊन ते कृष्णा नदीमध्ये प्रस्थान करतात. मग त्या ठिकाणी फिरत असताना थोड्या दूर नंतर गेल्यावर ते गवत म्हणजे आपण दाखवत गेलं. मग त्या ठिकाणी एका ठिकाणी थांबल्यानंतर नावमध्ये त्या गवताला आग लागतो आणि त्यानंतर तिकडे पाण्यात खाली म्हणजे खूप उडकलं जातं. मग त्यानंतर तिकडे भगवान नरसिंहांचं हे पण कोले नरसिंह जे भगवंतांचं विग्रह आहे, हे भगवंतांचं विग्रह कोणी तयार केलेलं नाही. हे विग्रह देखील स्वयंभू विग्रह आहे. कोले नरसिंहदेव भगवान की जय. हे भगवंतांचं जे रूप आहे हे सृष्टीतलं असं एकच रूप आहे की ज्या ठिकाणी भगवान नरसिंहदेव 16 हात, 16 हँड्स हे भगवंतांचं विशेष रूप आहे. जे रूप दशावतारामध्ये पण नाही तसलं रूप या ठिकाणी कोले नरसिंह विशेष पुण्यात म्हणजे या मंदिरचं जे ठिकाण आहे तो सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये येतो. या कोले नरसिंहाचं म्हणजे आपण भीमराजा आणि तिथला जो राजा असतो त्या राजाचं नाव देखील सांगितलं गेलं की भीमराजा. तर मग राजाला हे नरसिंह भगवंतांना बाहेर काढल्यानंतर
त्या ठिकाणी मंदिर बनवलं जातं. ते मंदिर आज देखील आहे कृष्णा नदीच्या काठीची. मग त्यानंतर ना आता आपण खूप म्हणजे पवित्र अशा ठिकाणचं दर्शन घेणार आहे. जेव्हा जे नरसिंह कथा ब्रह्मांड पुराणामध्ये खूप म्हणजे डीप मध्ये त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेलं आहे. त्या ठिकाणी अहोबिलम या क्षेत्राचा खूप डीप मध्ये सांगितलं गेलं. तर हे अहोबिलम हे क्षेत्र खूप म्हणजे आता बघण्यासाठी पण खूप सुंदर आहे. हे खूप म्हणजे असं पहाडी जंगलच्या ठिकाणामध्ये आहेत. जेव्हा असं तिकडचं अहोबिलमचं धाम महत्तेमध्ये हे जे नरसिंह कथा झालंय, जे भगवंत खांबेमधून बाहेर येतात ते ठिकाण म्हणजे अहोबिलम क्षेत्र. त्या ठिकाणी अहोबिलमचं हे जे नरसिंह प्राकट्योत्सव आहे आपण शेवटी पाहू. पहिल्यांदा जे अहोबिलम मध्ये भगवंतांचे 9 विग्रह आहेत. त्या ठिकाणी पहिला विग्रह आहे, आता आपण स्क्रीनवर बघू शकतो की भार्गव नरसिंह. आणि या ठिकाणचं पास्ट टाइम मध्ये असं सांगितलं गेलं की अहोबिलमला दुसरं नाव काय म्हणजे नवनरसिंह. या ठिकाणी 9 नरसिंह आहेत, त्यामुळे इकडचं क्षेत्राचं नाव नव नरसिंह देखील म्हणलं जातं. हे अहोबिलम क्षेत्रामध्ये एक खूप म्हणजे श्री संप्रदायामधले श्रीनिवास आचार्य म्हणून ते संत तिकडे खूप वर्ष तपस्या करतात. तर ते सांग म्हणजे त्यांच्या जेव्हा एज्युकेशन म्हणजे आध्यात्मिकचं जो शिक्षण असतो ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ना ते त्या अहोबिलम क्षेत्रामध्ये येऊन भगवंतांची प्रार्थना करतात आणि प्रत्येक मंदिरात जाऊन ते दर्शन घेतात आणि तिथले जे भगवंतांचे विशेष रूप आहेत, रूप मधले जे कथा आहेत ते श्रीनिवास आचार्य देखील सांगतात. तर आता त्या नवनरसिंहापैकी हे पहिले नरसिंह आहेत भार्गव नरसिंह. म्हणजे जेव्हा आपण अहोबिलमला जातो डोंगरामध्ये लागणारा पहिला नरसिंह भगवंतांचा विग्रह म्हणजे हा भार्गव नरसिंह. तर आता आपण अहोबिलम मधल्या 9 नरसिंह जे आहेत त्यांचा आपण एक एक करून सर्वांचं दर्शन घेऊया आणि त्यांच्याबद्दल थोडं थोडं माहिती बघूया. तर पहिले आहेत हे भार्गव नरसिंह. ह्या भार्गव नरसिंहांचं स्थापना हे जे भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणू शकतो, भगवंतच म्हणू शकतो, परशुराम अवतार. हे परशुराम भगवंतांनी स्वतः हे भगवंतांना बनवलेलं आहे आणि भगवंतांची प्रार्थना, भगवंतांची पूजा हे परशुराम पहिल्यांदा ह्या भार्गव नरसिंहाचं करतात. तर त्यामुळे ह्या भार्गव नरसिंहांना परशुराम नरसिंह पण म्हणलं जातो, कारण ह्यांची पूजा पहिल्यांदा परशुरामजी करतात. तर हे नवनरसिंहामधले पहिले नरसिंह आहेत. तर त्यानंतर न येतात दुसरे नरसिंह येतात योगानंद नरसिंह. तर असं सांगितलं जातं की हे योगानंद नरसिंह जे आहेत हे रूप आता आपण फोटोमध्ये बघू शकतो. हे जे नरसिंह भगवंतांचं रूप आहे असं योगा करत असलेलं. हे जे योग नरसिंह आहेत हे भगवान नरसिंह प्रल्हाद महाराजांना शिकवत असतात. योग कसा करायचं, योगचे विधी काय असतात. म्हणजे हे नरसिंह भगवंत या अहोबिलम क्षेत्रात प्रल्हाद महाराजांशी खूप निजी त्यांचं वार्तालाप केला जातो. त्यामुळे भगवंत काय काय कार्य करतात त्या त्या रूपामध्ये या अहोबिलम क्षेत्रामध्ये भगवंतांचे विग्रह तयार आहेत. तर हे आहे योगानंद नरसिंह, जे भगवंत प्रल्हाद महाराजांना योग शिकवतात. तर आपण योग नरसिंहाचं दर्शन घेऊ शकतो. योगानंद नरसिंह देव भगवान की जय. तर त्यानंतर आपण बघू शकतो की छत्रवत नरसिंह. तर हे छत्रवत नरसिंह काय आहेत, हे तिसरे नरसिंह आहेत. म्हणजे नवनरसिंहामधलं जसं जसं आपण एक एक डोंगर करत जाऊ तसं एक एक डोंगरामध्ये एक एक नरसिंह भगवंत आहेत. तर हे तिसरे आहेत छत्रवत नरसिंह. तर हे छत्रवत नरसिंह या नावाचं म्हणजे ह्याचा उल्लेख असं सांगितलं गेलं की छत्रवत म्हणजे छत्री, अम्ब्रेला सारखं एक झाड होतं त्या ठिकाणी. ते म्हणजे वटवृक्ष होतं. ते असं खाली फांदी त्याचं मूळ एकच होतं आणि वरती पूर्ण असं पसरलेलं होतं. ते दिसायला छत्री सारखं दिसायचं. त्यामुळे या भगवंतांचं नाव
छत्रवत नरसिंह असं सांगितलं गेलं. तर त्यानंतर ना हे जे आहेत अहोबिलम नरसिंह हे भगवंतांचं मूळ विग्रह. अहोबिलम मधले हे भगवंत अहोबिलम नरसिंह. तर यांचं रूप पण उग्र नरसिंह देखील यांना म्हणलं जातं. हे चौथे नरसिंह आहेत. मग त्यानंतर ना पुढचे नरसिंह भगवंत आहेत चौथे वराह नरसिंह. हे जे भगवंतांचं विग्रह आहेत हे त्या काळातलं विग्रह असल्यामुळे आता म्हणजे आपण फक्त हे असं थोडंसं इमॅजिन करू शकतो की हे वराह असू शकतात. तर हे पाचवे नरसिंह आहेत वराह नरसिंह. आणि हे वराहांचं कथा देखील सिंहाचलम मधले जे नरसिंह भगवंत आहेत त्यांच्या कथ्यासोबत रिलेटेड करतात. तर आपण पुढे जाऊन सिंहाचलम मधले पण 5 टाइम्स बघूया. भगवंतांचं खूप खूप सुंदर कथा आहे सिंहाचलम मधला. तर हे आहेत वराह नरसिंह. तर त्या पुढचे नरसिंह आहेत हे 6वे नरसिंह करंज नरसिंह. या नरसिंहांचं विशेष जर आपण बघायला गेलो तर हे नरसिंह कसे आहेत, या ठिकाणी करंज वृक्ष आहे. त्यांचं जे हे भगवंतांचं विग्रह आहे त्यांच्या आजूबाजूचे जे झाड आहेत ना ते करंज झाड, त्यांचं जे पान आहेत कोणाला म्हणजे आरोग्य ठीक नसेल, काही आपल्याला कुठला रोग देखील काही झाला असेल तर ते हे अ, या करंजर झाडाचे पान एवढे आयुर्वेदिक आहेत. ते जर आपण खाल्लो ना कुठलं देखील आपल्याला रोग असेल तर ते त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. खूप आयुर्वेदिक असं सांगितलं गेलं. शास्त्रामध्ये ह्याचा उल्लेख देखील सांगतात की त्या आजूबाजूच्या गावातले ज्यांना काही त्रास झाला, कोणाला म्हणजे या रोगचं कुठला समस्या असेल तर ते आजूबाजूचे हे करंज वृक्षाचे पान खाऊन ते म्हणजे त्या रोगापासून मुक्त होत असेल. मग ते त्या ठिकाणचे भगवंत हे जे आहेत करंज नरसिंह. मग त्यानंतर ना पुढचे नरसिंह आहेत हे मलोल नरसिंह. मलोल नरसिंह म्हणजे म मा लोल. हे नरसिंह कसं आहेत भगवंता मलोल. मलोल या शब्दाचा अर्थ मा. मा म्हणजे लक्ष्मी आणि लीला म्हणजे लक्ष्मींना प्रिय असलेले. मलोल नरसिंह म्हणजे जे नरसिंह भगवान लक्ष्मी देवीला प्रिय आहेत तसले नरसिंह कोण आहेत, मलोल नरसिंह. हे आहेत 7वे. मग त्यानंतर ना 8वे आहेत हे पावन नरसिंह. आपण हे बघू शकतो पावन नरसिंह. हे जे पावन नरसिंह आहे अहोबिलम मधले त्या ठिकाणी बाजूलाच एक नदी आहे पावन नदी. असं सांगितलं गेलं की जो व्यक्ती ह्या पावन नदीमध्ये म्हणजे स्नान किंवा आचमन करून या नरसिंह भगवंतांचं दर्शन घेतो तर तो त्याच्या जे संकट आहेत संकटापासून मुक्ती होते, म्हणजे पावन होतो. त्याच्या जीवनातील जे समस्या असतील भगवंत त्या समस्येपासून त्याला पूर्ती म्हणजे पावन करून टाकतात. त्यामुळे या नरसिंह जे आहेत यांना पावन नरसिंह देखील म्हणलं जातं. मग त्यानंतर ना ज्वाला नरसिंह. ज्वाला नरसिंह हे अहोबिलम मधलं जे नवनरसिंह मधले आहेत हे शेवटचे भगवंत आहेत ज्वाला नरसिंह. आणि हे भगवंतांचं आपण रूप देखील पाहू शकतो. हे हिरण्यकशिपूला म्हणजे वध करत आहेत. आणि हे सर्वात शेवटी जो डोंगर लागतो पहाड त्या सर्वात शेवटी खूप म्हणजे उंचवर असतात. आता आपण अहोबिलम क्षेत्रातील ज्वाला नरसिंह भगवंतांचं म्हणजे खूप म्हणजे आता आपण डीप मध्ये जाऊ. तर हे जे अहोबिलम क्षेत्र आहे या ठिकाणी हे अहोबिलम क्षेत्र असं मानलं गेलं की पूर्वी जे हिरण्यकशिपूचं राज्य होतं, हिरण्यकशिपू ज्या ठिकाणी राहायचा हे ते राज्य होतं. त्या ठिकाणी महल देखील होतं. हे ज्वाला नरसिंह ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी हिरण्यकशिपूचं महल होतं असं सांगितलं जातं. तर जेव्हा अ, आता आपण नरसिंह स्तुती करूया म्हणजे हे ज्वाला नरसिंहाचं जे कथा आहे त्याला कनेक्ट होऊन जाईल. तर जेव्हा हे जे हिरण्यकशिपूचे हिरण्यकशिपूचे 4 मुलं आणि एक मुलगी असते हिरण्यकशिपूला. तर त्याचा उल्लेख देखील करण्यात आलं की हिरण्यकशिपूचा पहिल्या मुलाचं नाव अल्लाद, दुसरा सम अल्लाद, तिसरा अनु अल्लाद आणि चौथा जो असतो हा
प्रल्हाद असतो. तर या ठिकाणी आचार्यगण प्रल्हाद महाराजांची स्तुती करतात. हे प्रल्हाद महाराज कोण होते? ह्यांच्यासाठी साक्षात भगवंत आले यांच्या रक्षणासाठी. तर ते हे प्रल्हाद महाराजांच्या पास्ट टाइम मध्ये त्यांची पूर्ण वंशावली या ठिकाणी सांगतात. तर हे कोण होते? हिरण्यकशिपूंचे पुत्र होते आणि हिरण्यकशिपूला 4 पुत्र आणि 1 पुत्री. तर कोण? अल्हाद, समल्हाद, अनुअल्हाद, चौथा प्रल्हाद आणि एक मुलगी होती सिंहिका. तर प्रल्हाद महाराजांचं हे जन्म झाल्यानंतर ना प्रल्हाद हे जन्म घेतल्यापासूनच भगवंतांचे भक्तच होते. कारण ते जेव्हा गर्भमध्ये असतात तेव्हापासून नारद मुनींकडून त्यांना भगवंतांबद्दल खूप सांगितलं जातं. कारण हिरण्यकशिपूची जी पत्नी होती त्यांना इंद्रदेव देवी देवता त्यांना स्वर्गामध्ये पण काही काळासाठी घेऊन जातात. तर त्या काळामध्ये तिच्या गर्भामध्ये प्रल्हाद महाराज असतात. तेव्हा ते भगवंतांची स्तुती ऐकतात. त्यामुळे ते जन्मापासूनच भगवंतांचं कथा ऐकण्यासाठी, भगवंतांच्या भक्ती करण्यासाठी खूप रुचिक असतात. मग प्रल्हाद महाराज इकडे हिरण्यकशिपू पशी येतात. मग त्यांचा जन्म होतो. मग काही काळानंतर ना जेव्हा राजकुळामध्ये असतात, राजकुळामध्ये कुठला मुलगा जन्म झाला तर त्याला लहानपणापासूनच शस्त्रांचं, राजकारणातील सर्व गोष्टींचं ज्ञान दिला जातो प्रत्येक गुरुकडे पाठवून. तसंच तो हिरण्यकशिपू काय करतो? प्रल्हाद महाराजांना आसुरी शिक्षण देण्यासाठी, कारण हिरण्यकशिपू हे असुर असतो तर तो काय करतो? आसुरी शिक्षण देण्यासाठी त्यांना 2 राक्षसांकडे पाठवतो. तर ते राक्षसांचं वर्णन देखील नरसिंह कथेमध्ये केला जातो, की एकांचं नाव आहे शंड आणि दुसरं आहे अमरक. हे 2 राक्षस प्रल्हाद महाराजांना राक्षसी जे वृत्ती असते ते शिकवतात. कसं म्हणजे लोकांवर अन्याय करायचं, कसं लोकांना त्रास द्यायचं, कसं लोकांचं वध करायचं, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान देत असतात. तर प्रल्हाद महाराज हे ऐकतात, कारण हे भगवंतांचे भक्त असतात. त्यांना वाटतं की हे काहीतरी आपण चुकीचं ऐकतोय. मग ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते भगवंतांच्या भक्तीत आणि भगवंतांना प्रार्थना करतात. भगवंता, हे मी काय ऐकतोय? मला तुझी स्तुती ऐकायचं आहे, तुझं कथा ऐकायचं आहे. मग ते काय करतात? ते स्वतः देखील भक्ती करतात आणि आजूबाजूला पण भगवंतांची माहिती सांगतात, भगवंतांबद्दल सांगतात लोकांना. कारण हे जेव्हा गर्भात असतात तेव्हा नारद मुनी, इंद्र, ब्रह्माकडून ते ऐकत असतात भगवंतांची स्तुती. तर त्या ठिकाणी ते सर्व त्यांच्या आजूबाजूच्या शिष्यांना पण सांगतात, आपण या जन्माचा उद्देश काय आहे? आपण भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. हे जन्म जे भेटलेला आहे मानव देह, हे खूप म्हणजे अमूल्य आहे. हे जन्म पुन्हा पुन्हा येत नाही असं सांगतात. हे शंड आणि अमरक प्रल्हाद महाराजांना सांगतात एकदा दोनदा, की तू इकडे या शस्त्र म्हणजे जे आसुरी असतात, आसुरी वृत्ती शिकण्यासाठी आला. तू हे आध्यात्मिक गोष्टी या ठिकाणी करायचं नाही. मग तो एकदा दोनदा सांगतात, ते प्रल्हाद महाराज ऐकत नाहीत. मग ते शंड आणि अमरक काय करतात? हिरण्यकशिपूकडे कंप्लेंट करतात. हे जे तुमचा पुत्र आहे, चौथा पुत्र, ह्यो ऐकत नाही. हे तर आसुरी वृत्ती हे पण ऐकत नाही. आजूबाजूच्यांना देखील आध्यात्मिक जे आपले दुश्मन आहेत, भगवंत नरसिंह आहेत, भगवान कृष्ण आहेत, यांच्याबद्दल हो या ठिकाणी प्रचार करतोय. तर तुम्ही ह्याला सांगा. आणि जसं पहिल्यांदा सांगितलं गेलं, की जेव्हा माणूस क्रोधात असतो त्याचा बुद्धी पूर्णपणे नष्ट होतो. तसंच हे गोष्ट ऐकताच हिरण्यकशिपू खूप रागाला येतो. त्याला सुचत देखील नाही, की हा माझा मुलगा आहे. तो प्रल्हाद महाराजांना बोलवतो आणि तो त्या ठिकाणी सांगतो, की ह्याला उचलून फेका. ते त्यांचे सैनिक बघतात, हे तर राजकुमार आहेत, ह्यांना काय करायचं? कोणी पुढे येत नाहीत. तर स्वतः हिरण्यकशिपू येतो आणि ते प्रल्हाद महाराजांना पकडून असं खूप दूर फेकतो. दूर जसं एक चेंडू एक आपण फेकतो त्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांना फेकतो. तर तेव्हा ते सांगतात, की मी तुझ्यावर एवढा अन्याय करतो. तू ज्या व्यक्तीचं तू प्रार्थना करत आहे, तुझे नरसिंह भगवंत येतात का? आहेत का तुझे नरसिंह भगवंत? या ठिकाणी आहेत का? तर तो हिरण्यकशिपू खूप रागामध्ये प्रल्हाद महाराजांना विचारतो. असं भिंतीकडे हात दाखवतो. या भिंतीमध्ये आहेत का तुझे नरसिंह? मग ते दरवाज्याकडे दाखवतो. ह्या दरवाज्यात आहेत का? या खिडकीत आहेत का? मग एक खांबाकडे दाखवतात. या खांबात आहेत का? प्रल्हाद महाराज ऐकलेत. मग चौथ्या वेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, जर मी जर भगवंतांना प्रार्थना केलो तर भगवंत या खांबामधून देखील प्रकट होतात.
तर हिरण्यकशिपू हसत हसत म्हणतो, जर असंच असेल तर तू प्रार्थना कर, तू भगवंतांना की या खांबामधून प्रकट होऊन दाखव, तेव्हा मी म्हणजे मानतो की तुझे भगवंत खरं तुझं बोलणं ऐकतात. तर या ठिकाणाहून नरसिंह आरती प्रारंभ होते. तर प्रल्हाद महाराज प्रार्थना सुरू करतात. जसं कोणाला आपल्याला प्रार्थना करायचं असेल तर आपण पहिला त्यांना नमस्कार करतो, नमन होतो, म्हणजे त्यांना शरण जातो. त्यानंतर ना आपण स्तुती करतो. तर नरसिंह आरती मधला पहिला श्लोक, नमस्ते नरसिंहाय. तर प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंह भगवंतांचं स्तुती करतात, तर ह्या स्तुतीचा सुरुवात भगवंतांना पहिल्यांदा नमस्कार करतात, नमस्ते नरसिंहाय. यानंतर ना ते हे बघतात, हिरण्यकशिपू बघत असतो, काय तुझे भगवंत खरे यातून येतात का? तर ते बघत असताना असं हास्य रूपामध्ये बघतो. प्रल्हाद महाराज पुढे सांगतात, प्रल्हाद अल्हाद दायिनी. तर हे भगवंत कसे आहेत? प्रल्हाद महाराजांना प्रल्हाद अल्हाद दायिनी हे भगवंत या ठिकाणी प्रकट होऊन काय करतात? या प्रल्हादला, अल्हाद म्हणजे आनंद, प्रल्हाद म्हणजे हे जे प्रल्हाद महाराज, अल्हाद म्हणजे आनंद देण्यासाठी भगवंत कशासाठी प्रकट होणार आहेत? प्रल्हाद अल्हाद दायिनी, या प्रल्हादला आल्हाद आनंदित करण्यासाठी आणि ह्या हिरण्यकशिपूचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंत दर्शन देतात. हिरण्यकशिपूर्वक्ष या हिरण्य, आणि ते भगवंत प्रकट होऊन काय करतात? या हिरण्यकशिपूला वध करतात. आणि ते कसं? शीलटंकाल नखालाय. आणि हे हिरण्यकशिपूला माहित होतं की कुठल्या माणसाकडून माझा वध होऊ शकत नाही, तर तो ब्रह्माजींचं तपस्या करून ब्रह्माजीकडून वर घेतो. काय वर घेतो? की माझा मृत्यू कुठल्या माणसाकडून होऊ नये, आणि म्हणजे कुठल्या नर व्यक्तीकडून होऊ नये, स्त्रीकडून होऊ नये, दिवसा होऊ नये, संध्याकाळी होऊ नये, कुठल्या अस्त्राने होऊ नये, कुठल्या शस्त्राने होऊ नये. हे 3 वर प्राप्त करून तो म्हणजे हिरण्यकशिपू सर्व लोकांना, देवी देवतांना देखील त्रास देत असतो. तर हे भगवंत म्हणजे जसं आसुरी व्यक्तींचं विचार धारणा असतो, भगवंतांचं शक्ती आणि भगवंतांचा विचार हे त्याच्या पुढचा असो, तो पुढचा असतो. तो हिरण्यकशिपू किती बुद्धिमान होऊन जरी हे वर प्राप्त केलं, जर बुद्धिमान व्यक्तीच एवढं म्हणजे बुद्धीनं तीक्ष्ण असेल, तर बुद्धी देणारा व्यक्ती किती तीक्ष्ण असेल, जे भगवंत आहेत. तर भगवंत कुठल्या रूपमध्ये येतात? हे नरसिंह रूप. नरसिंह म्हणजे खाली नर म्हणजे खाली पुरुष शरीर आणि वरती सिंहाचं रूप. नाही व्यक्ती, नाही मनुष्य आहे, नाही प्राणी आहे. हे पहिला त्याचं वचन पूर्ण झालं. आणि दुसरा, हे जे हिरण्यकशिपूला वध करतात, हे जे वेळ होतं, हे वेळ होतं संध्याकाळचा वेळ, म्हणजे नाही सकाळी होतं, नाही रात्रीचा वेळ होता. हा संध्या म्हणजे दिवस संपत असतो आणि रात्र सुरू होतो, ह्या काळाला संध्याकाळ म्हणतात. तर ह्या वेळेत भगवंत, आणि जमिनीवर नाही, आकाशात नाही, भगवंत त्याला आपल्या मांडीवर बसवून वध करतात. आणि कुठलं अस्त्र नाही, शस्त्र नाही. नरसिंह भगवंत कसे वध करतात? त्यांच्या शील म्हणजे तीक्ष्ण टंक, शील टंक नखालाय. शील म्हणजे कसले तीक्ष्ण? दगडाप्रमाणे तीक्ष्ण अशा नखाने हिरण्यकशिपूचं वध करतात. आणि वध करताना ते प्रल्हाद महाराज गातात, हे जे भगवंत आहेत ना, हे तुझं वध करणार आहेत. मग त्या ठिकाणी भगवंत भगवंत खांबेतून प्राकट्य होतात. लक्ष्मी नरसिंह या ठिकाणी प्राकट्य झाल्यानंतर ना, जेव्हा ह्याचा पहिला दर्शन प्रल्हाद महाराज करतात, त्यांच्या हृदयामध्ये अगदी प्रसन्न आणि खूप आनंदित होतात. आणि जेव्हा हिरण्यकशिपू यांचं दर्शन करतो, ते खूप भयभीत होतो आणि आश्चर्य होतं. मग त्या ठिकाणी नरसिंह भगवंत खूप रागाने येतात आणि येऊन या हिरण्यकशिपूला वध करण्यासाठी मांडीवर घेऊन त्यांचा वध करतात. त्या ठिकाणी हे वध करत असताना तो हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांकडे बघत असतो. तर त्यांच्याकडे बघून प्रल्हाद महाराज अजून पुढचे गीत गात असतात. इतो नरसिंहा परतो नरसिंह,
यतो यतो यामी ततो नरसिंह. प्रल्हाद महाराज सांगतात हिरण्यकशिपूला, विचारत होता ना भगवंत कुठे आहे, तिकडे आहेत का, तिकडे आहेत, या खांबामध्ये आहेत का, दगडामध्ये आहेत का, भिंतीत आहेत. तर बघ आता साक्षात तुझ्या मृत्यू रूप मध्ये आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. आता तुझ्या मृत्यू रूपात पण भगवंत सध्या आहेत. तर तू आता देखील वेळ गेले नाही, तू काय कर, नरसिंहमदिं शरणं प्रपदे. तू काय कर, भगवंतांना आत्ता तरी शरण जा. तू जर शरण गेला तर हे, आणि पुढे प्रल्हाद महाराज सांगतात हे कसलं रूप आहे, तव कर कमल वरे नखा अद्भुत शृंगार दलिता हिरण्यकशिपू तनुभृंगा केशवद्रिता नरहरि रूपा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. तर प्रल्हाद महाराज या या ठिकाणी भगवंतांचं रूपचा उल्लेख करतात. जसं आपण या फोटोमध्ये बघू पण शकतो की भगवंत हे हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेतलेले आहेत आणि त्यांचे हात देखील दिसतात. त्यांचे नख कसे आहेत, तव कर कमल वरे नखाम अद्भुत शृंग. हे रूपचं दर्शन करताना प्रल्हाद महाराज हे म्हणजे हे भजन गातात. हे भजनचं रचना जीव गोस्वामी करतात. जीव गोस्वामी त्यांचं जे रचनाचं विधी आहेत त्या ठिकाणी हे करतात, आणि प्रल्हाद महाराज सांगतात की हे रूप कसं आहे. जसं प्रत्येक भगवंतांचं रूप कसं असतो, खूप म्हणजे त्यांना बघितल्यावर असं प्रेमळ शांत स्वभावात असतात. जसं ब्रह्माजी पण सांगतात की भगवंतांचं रूप कसं आहे, ईश्वरा परमहा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनातिरातिर गोविंद सर्व कारण कारण. हे भगवंतांचं रूप कसं आहे, हे परमकृष्ण सच्चित आनंद आहे, त्यांना बघितल्यावर खूप आनंद आणि असं प्रसन्न वाटतो, असले भगवंत आहेत. आणि उद्धवजी गोपी पण सांगतात की बरा पीडम नटवर वपुहम कर्णयो कर्णकारिकम विभ्रत भासम कनक कपिशम वैजयंतीच माला. हे भगवंत कसं आहेत, खूप सुंदर आहेत. यांच्या कानात कवच, यांच्या कानात कुठले आहेत, फुल आहेत, कर्णयो कर्णकारिकम म्हणजे पिवळ्या कलरचे फुल आहेत, खूप निर्मळ असे आहेत. प्रल्हाद महाराज सांगतात की या सर्व रूपातून हे रूप खूप वेगळं आहे. कसलं रूप आहे, तव कर कमल वरे नखाम अद्भुत शृंग. भगवंतांचं या रूपामध्ये शृंगार काय आहे, रक्त आहे. आणि हिरण्यकशिपूचं वध केल्यानंतर ना त्याचे जे आतडे आहेत, भगवंत शृंगार ज्वेलरी म्हणून तेच आतडे आपल्या गळ्यात घालतात. हे भगवंतांचं रूप आहे. हे जे रूप आहे याला ज्वाला नरसिंह, उग्र नरसिंह देखील म्हणतात. उग्रवीर लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय. तर हे जे ठिकाणी आता आपण कथा ऐकत होतो एवढे उशीर की अहोबिलम क्षेत्रातलं हे जे भगवंत प्रकट झालेलं ठिकाण आहे खांब, आज देखील या कलियुगामध्ये पण ते अहोबिलम मध्ये शेवटचा जे ज्वाला नरसिंह आहेत त्या ठिकाणी आज देखील ते खांब आहे. आणि भक्त जाऊन त्या ठिकाणी दर्शन करतात ते खांबाला. ते जे खांब आहेत त्याला आपण स्पर्श देखील करू शकतो. म्हणजे असं सांगितलं गेलं की हे जे खांब आहे, जेव्हा भगवंत अप्रकट होतात तेव्हा हे जे आजूबाजूचं ठिकाण आहे हळूहळू ते म्हणजे निघून गेलं. आता त्या ठिकाणी खांब आहे, थोडं म्हणजे तोडकं मोडकं मंदिर राहिलेलं आहे. ते खांब कुठे आहे, पूर्ण असं पहाड म्हणजे डोंगराचे एकदम वरती आहे. त्या ठिकाणी आपण आजूबाजूचे पूर्ण गाव बघू शकतो. तर हे आज पण ते महल आहे. हे जे हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना म्हणजे उचलून असं फेकतात, ते ठिकाण, ते राजमहल, ते राजवाडा, ते सर्व या ठिकाणी. आणि त्या खांबाचं विशेष म्हणजे असं सांगितलं गेलं की यामधून साक्षात भगवंत प्रकट झाल्यामुळे या खांब म्हणजे पूर्ण असं ओपन ओपन टू स्काय, म्हणजे आजूबाजूला काय नाही. तर असल्या ठिकाणी आज देखील भक्तगण जातात आणि तिकडे दीप दीप अर्पण करतात. त्या ठिकाणी दीप अर्पणचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं. त्या ठिकाणी वारा एवढं म्हणजे खूप वेगाने असतो की एक मनुष्य उभा राहणं म्हणजे पण खूप कठीण जातो. तर त्या ठिकाणी जर आपण दीपदान केलं, दीप ठेवलं, तर त्या ठिकाणी दीप म्हणजे हे बुजून जात नाही. दीप तसंच प्रज्वलित राहतो.
त्या ठिकाणचं हे विशेष स्थान आहे. तर हे नरसिंह भगवंतांचं प्राकट्य अहोबिलम क्षेत्राचं महत्त्व आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर त्या ठिकाणी पुढे हे ज्वाला नरसिंहाचं दर्शन झाल्यानंतर ना त्या ठिकाणाहून थोडं खाली आलं तर हे भवनाशनी गंगा आहे. जेव्हा नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूचं वध करतात, त्यानंतर न भगवंतांचं जे हात आहेत ते पूर्णपणे रक्ताने पूर्ण लाल लाल झाले होते. तर भगवंत हात धुण्यासाठी या डोंगरावरून खाली येऊन त्या कुंडमध्ये येऊन भगवंत हात धुतात. तर हे कुंडचं नाव भवनाशनी गंगा असं काम सांगितलं गेलं, कारण या ठिकाणी भगवंत हात धुल्यानंतर पाणी एवढं पवित्र झाले. आणि आज देखील आपण बघू शकतो की आता या फोटोमध्ये क्लिअर नाही दिसणार, तर असं सांगतात की या ठिकाणचं पाणी लाल रंगाचं आहे, कारण भगवंत रक्ताचं जे हात आहे ते हात धुतात. आणि भवनाशनी गंगा म्हणजे आपले जे भवसंसारामध्ये आपण जे संकटामध्ये प्रत्येक वेळेस आपण विपत्ती आपल्यावर येतात, जर आपण एकदा जरी या भवनाशनी गंगामधलं पाणीचं आचमन किंवा आपण जर एकदा जरी त्याचं पिलो, तर आपल्या जीवनातील जे संकट आहेत ते हे भवनाशनी गंगामधले जल पिऊन नष्ट होतात. तर त्यानंतर ना आता वेळ तर खूप झालेला आहे. तर हरे कृष्ण. प्रभूजी कंटिन्यू करायचं का थांबायचं? तर हे सिंहाचलम मधलं भगवंतांचं आपण फक्त दर्शन घेऊया. वेळ तर खूप झालेला आहे, 1 तास झालेला आहे. तर सिंहाचलम मधलं एकदम ओव्हरव्ह्यू घेऊया, म्हणजे थोडक्यात मी माहिती सांगतो. हे सिंहाचलम मधले भगवंतांचं पहिलं रूप म्हणजे वराह नरसिंह. मग त्यानंतर ना हे भगवंतांचं मेन विग्रह आहे. सिंहाचलमचं महत्व म्हणजे जेव्हा अं, जेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना उचलून नदीत टाकतात, जेव्हा त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात, मग तेव्हा ते प्रल्हाद महाराजांना हातात धरून ते एका समुद्रात टाकतात. ते समुद्र म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये जो अरबी महासमुद्र आहे, अरबी महासमुद्र, तोच समुद्र आता आपण जे बघतो अरबी महासमुद्र, त्याच समुद्रात हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना उचलून फेकून देतात. मग ते आणि उचलून फेकल्यानंतर ना ते हिरण्यकशिपू त्यांच्या राक्षसांना सांगतात की मी आता या प्रल्हाद महाराजला म्हणजे या प्रल्हादला ह्या समुद्रात टाकलेलं आहे, तर तुम्ही काय करा, एक डोंगर त्याच्यावर ठेवा. जसं आपण पण कुठल्या पाण्यात काही गोष्ट टाकायचं असेल तर ते बुडत नाही, तर आपण काय करतो, त्याच्यासोबत कुठली तर जड वस्तू ठेवून आपण पाण्यात टाकतो. त्याचप्रमाणे हे जे प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपू टाकतात, तर त्यांना राक्षसांना सांगतात की ह्याच्यावर एक डोंगर ठेवा. तर ते जे डोंगर ठेवतात ते सध्याच आहे सिंहाचलम. तर त्या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना हे केलं जातं. हे सिंहाचलम मधलं भगवंतांचं म्हणजे हे जे दर्शन आहे. आणि या ठिकाणी भगवंत नेहमी चंदनयुक्त असतात, म्हणजे भगवंतांचं दर्शन फक्त अक्षय तृतीयेला होतं. तर आणि रोज भगवंतांना 160 किलो चंदन लावलं जातं असं सांगितलं गेलं. हे आहे सिंहाचलम मधलं नरसिंह भगवंतांचं दर्शन. तर खूप वेळ झालेला आहे, तर उपस्थित सर्व भक्तांचं मी धन्यवाद करतो. तसेच सर्वजण ऐकलात. या नरसिंह भगवंतांचं विशेष स्थानामधलं आपण दर्शन घेतलं. तर सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करतो. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. तर मधुर गौर प्रभू. हरे कृष्ण प्रबोधन प्रणाम. हरे कृष्ण प्रभू. माझा आवाज येते? हो हो. आवाज येते? येस प्रभू. तुमची स्क्रीन बंद करा, स्क्रीन. ते त्यामुळे कळत नाही की कोण दिसते काही नाही. हो हो, स्क्रीन ऑफ केले. तुम्ही बोला प्रभूजी, आवाज. तर आज येते ना? आज श्रीमान
अंतर्यामीच्या प्रभूने खूप सुंदर असा वेगवेगळे नरसे भगवंताचे आपल्याला दर्शन घडवलं. त्याचबरोबर त्यांचा कथा सारांश रूपात सांगितली. तर अहोबिलमला आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलतो. तेच इतिहास परत एकदा प्रभूजीने रिपीट केलेला आहे आणि त्याचं फिरसे परत एकदा ते श्रवण घडलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. तर असाच हेच क्लास तुम्ही पूर्ण केला का अजून क्लास देण्याची इच्छा आहे? यस प्रभूजी. हेच क्लास शेवट झाला का आणखीन क्लास होणार आहे याच्यावर? अजून खूप भगवंतांचं म्हणजे दर्शन दाखवायचं होतं, पण काही काळ आणि वेळेचा पण मर्यादा असल्यामुळे 1 तास झालेला आहे. त्यामुळे सेशन थांबवावं लागतो. नाही नाही नाही, आज नाही, पुढच्या पुढच्या आठवड्यात, पुढच्या हो आठवड्यात. हो, तेच तेच. आपण पुढे कंटिन्यू करूया अजून एक नरसिंह भगवंतांचं कथा. ठीक आहे ठीक आहे. तर आपण राहिलेला जो कथा भाग आहे, प्रवचन आपण पुढच्या आठवड्यात श्रवण करूया. तर आज सुंदर असा क्लास दिल्याबद्दल प्रभूजींचं 3 वेळा आपण हरिबोल म्हणून आभार मानवला आहे. हरी बोल हरी बोल. श्रीमान विठ्ठलानंद प्रभू असतील तर तुम्ही काय बोलू शकता? अ, प्रभूजी दुसऱ्या एक भागवत कथेत आहेत, त्यामुळे नाही प्रभूजी. तर आपण सेशन थांबूया प्रभूजी.